हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहे बर्ड व्हॅली उद्यानमध्ये आणि आम्ही संडेला आलो आहे इथं आणि खूप गर्दी असते इथं बर्ड व्हॅली उद्यानमध्ये. ही पिंपरी चिंचवडमध्ये उद्यान आहे. खूप छान आहे. तुम्ही म्हणजे वन डे ट्रिप म्हणू शकता. इथं टाईम स्पेंड करू शकता. खूप छान आहे. इकडे लेझर शो पण असतो, बोटिंग वगैरे सर्व काही इथं करता येतं तुम्हाला. थोडं फिरता पण येतं. गार्डन आहे. फॅमिली जरी आल्या तरी तुम्ही फिरू शकता, बोटिंग करू शकता आणि रात्रीचा हा शो एन्जॉय करू शकता. फक्त एवढंच आहे की लवकर या आणि तुमचं जे गार्डन आहे ते फिरून झालं की मग तुम्ही संध्याकाळचं तिकीट काढा लेझर शोचं आणि घ्या आणि मग लेझर शो एन्जॉय करा. कारण की इथं 200च रिक्वायर्ड आहे लेझर शोसाठी. तर खूप गर्दी, असं मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. तर तुम्ही प्लीज लवकर येऊन तुमचं गार्डन फिरून घ्या, बोटिंग करून घ्या आणि नंतर रात्रीचा जो लेझर शो आहे तो एन्जॉय करा. सो इकडे तिकीट घर आहे. स्टार्टिंगलाच लेझर शो संध्याकाळी 7:30 ते 8 असतो, पण तिकीट विक्री 7 वाजतापासून चालू होते आणि हे लवकर तुम्ही त्या रांगेमध्ये उभे राहिला तर तुम्हाला तिकीट मिळतं. आणि हे इथं दिलेलं आहे, उद्यानात येताना तिकीट काढणे आवश्यक आहे. 8 वर्षापुढील सर्वांसाठी ₹10 आणि 3 वर्ष ते 8 वर्ष मुलांसाठी ₹5. लेझर शोचं मी तुम्हाला आधीच सांगितलं, 7:30 ते 8 एक शो असतो आणि 8 ते 8:30 असतो, पण नेहमी नसतो. हे फक्त सॅटर्डे संडेलाच हे 2 शो असतात. 7:30 आणि 8 हे रेग्युलरली असतो. प्रौढांसाठी 20 आणि लहान मुलांसाठी 10 असं त्यांचं तिकीटिंग आहे. गार्डनमध्ये एंट्री केली की छानसा असा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. नंतर हे बर्ड व्हॅली खान तलावाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथं लेझर शोसाठी सिटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि हा जो लेझर शो आहे हा स्टार्ट आहे आता. बघू शकता अशा प्रकारे खूप गर्दी असते आणि लेझर शो तुम्ही इथं लवकर तिकीट काढलं तर मस्त सिटिंग करून तुम्ही हा लेझर शोचा आनंद घेऊ शकता. बट थोडं लेट झालं तर खूप गर्दी होते, मग तुम्हाला असं साईडने हा लेझर शो बघावा लागतो. म्हणजे हे तिकीट्स काय करतात, 200च्या वरती सुद्धा तिकीट्स हे घेतात आणि नंतर सिटिंगसाठी सुद्धा तुम्हाला जागा नसते. तर त्यामुळे तुम्ही जे तिकीट आहे ते लवकर काढा आणि लवकर एंट्री करा, म्हणजे तुम्हाला सिटिंग करून तुम्हाला छान लेझर शो आनंद घेता येईल. आमचं इथं लेझर शो बघून झालेला आहे आणि आत्ता आम्हाला लागलेली आहे भूक. तर बाहेर तुम्ही बघू शकता खूप खाण्यासाठी थोडंसं आहेत शॉप्स वगैरे. तुम्ही उंटस्वारीसुद्धा इथं करू शकता. तर इथं साईडलाच त्याच्या इथं आहे खाण्यासाठी तुम्हाला काहीतरी गावाकडील मिसळ वगैरे आहे. इथं एक रेस्टॉरंट आहे गावाकडील मिसळ. सो त्याच्यामध्ये तुम्ही पावभाजी, पुरी भाजी असं काहीतरी मेनू आहे. सो तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात. रेस्टॉरंटमध्ये खायचं नसेल तर साईडने रोडवरती सुद्धा अशा गाड्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, पावभाजी हे सगळे आयटम्स मिळतील. तर आम्ही इथं भेळ घेतलेली सर्वात आधी आणि नंतर मग पोट काही भरेना, सो आम्ही इथं पावभाजी घेतलेली. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला खायचं आहे तुम्ही इथं खाऊ शकता. तर इथं असे स्टॉल लावलेले आहेत आणि यानंतर आईस्क्रीम खायचं झालं तर आईस्क्रीमची सुद्धा एक स्टॉल आहे इथं. इथं आम्ही पावभाजी खाल्ली आणि सर्व झाल्यानंतर आम्ही आत्ता निघालो आहे घरी. खूप आम्हाला 9 वाजले होते घरी जायला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. असेच ब्लॉग बघण्यासाठी आणि नवनवीन ठिकाणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन पुण्याजवळील काही ठिकाणचं आहे ते माहिती पडतील.